पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबियांविरोधात जणू एल्गारच पुकारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। एकीकडे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी प्रतिष्ठेची लढत चर्चेत असतानाच दुसरीकडे शिंदेंच्या एका माजी आमदारानं अजित पवार आणि एकंदरीतच पवार कुटुंबियांविरोधात शड्डू ठोकला आहे। एवढंच नाही तर बारामती लोकसभेसाठी अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचंही शिवतारेंनी जाहीर केलंय। माजी आमदार विजय शिवतारे म्हणाले की बारामती मतदारसंघ हा काही कोणाचा सातबारा नाही। देशातील 543 मतदारसंघांपैकी एक लोकसभेचा मतदारसंघ आहे आणि मालकी कोणाची नाहीये। 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि म्हणून पवार करण्याऐवजी आपल्याला निश्चितपणे आपला स्वाभिमान जागृत करून आपण लढलं पाहिजे। विशेषतः अजित पवार 2019च्या निवडणुकीमध्ये मी जरी त्यांच्या मुलाविरुद्ध प्रचार केला होता तो राजकारणाचा एक भाग आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता, वैयक्तिक नव्हतं। परंतु अजित पवारांनी सभ्यतेची सगळी नीच पातळी गाठली। मी 23 दिवस होतो, मला बायपास करायला सांगितलं, मी नाही केली। स्टेंट टाकल्या, फेल झालं आणि मी पूर्ण प्रचार ॲम्ब्युलन्स मधून केला। मरायला लागलेला आहे तर कशाला निवडणूक लढवतोय, तुम्ही खोटं बोलताय असंही म्हणाले। पण लोकांची साथ हाती घेण्यासाठी हे खोटं चाललेलं काम, माझी गाडी मी त्या कोणत्या कंपनीची, इतक्या खालच्या थराला अजित पवार आले। तू पुढे कसा निवडून येतो तेच मी पाहतो। महाराष्ट्रभरात मी कोणाला पाडायचं ठरवलं तर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि पाडतो म्हणजे पाडतोच असंही म्हणालेले। राजकारणात कोणालाही निवडून आणण्याची पॉझिटिव्ह प्रवृत्ती असावी। निवडून आणणार म्हणजे आणणारच। गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो, काडी ओढायला, पण गाव वसवायला अनेक हात लागतात। त्यामुळे अशी उर्मट भाषा त्यांनी केलेली, म्हणूनच आज त्यांच्या उर्मट भाषेसाठी मी त्यांना माफ केलं। ते महायुतीत आल्यानंतर भेटून मी त्यांचा सत्कारही केला, पण पुढचे 6 ते 7 महिने त्यांची गुरमी तशीच राहिली असंही विजय शिवतारे म्हणालेत। त्यांना मी माफ केलं होतं महायुती झाल्यानंतर, पण त्यांची गुरमी तशीच होती, त्यांचा उर्मटपणा कायम होता। म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही असं लोकांनी सांगितलं। पवारांच्या विरोधातली मते आहेत, लोकांचा घात होतोय असं कळलं असं विजय शिवतारे म्हणालेत। विजय शिवतारे म्हणाले की लोक म्हणायला लागले सुनेत्रा आणि सुप्रिया आहेत, पण अजित पवार उर्मट आहेत म्हणून आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू असं लोक म्हणायला लागले। लोक म्हणाले एका बाजूला एक लांडगा आहे आणि एक वाघ आहे, तर कुठेतरी जावंच लागेल, त्यापेक्षा सुप्रिया सुळेंना देऊ अशी लोकांची भावना आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।